भिवंडीमध्ये पोलीस हवालदाराला मारहाण करणाऱ्या टोळक्याला अटक। कारवाईमध्ये 1 लाखांचा मुद्देमाल जप्त। टोळक्याच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बुलढाण्याच्या खामगाव शहरामधील घरफोडीची यशस्वी उकल स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी। 3 आरोपींकडून चांदीची बिस्किट्स, लॅपटॉप्स आणि मोबाईल सुद्धा हस्तगत। बुलढाण्याच्या खामगावमधील अंमली पदार्थ तस्कर हैदर खान अनवर खान 1 वर्षासाठी स्थानबद्ध। एमपीडीए कायद्याअंतर्गत अंमली पदार्थ तस्करावर झाली होती जिल्ह्यातील पहिलीच कारवाई। पिंपरी चिंचवडमध्ये अवैध शस्त्रविरोधी मोहिमेअंतर्गत केवळ 20 दिवसांमध्ये 50 पिस्तूल आणि 79 जिवंत काडतुसं जप्त। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून 45 आरोपींना अटक। सोलापूरमध्ये महापुरुषाच्या पुतळ्यासमोर अश्लील कृत्य करणाऱ्या व्यक्तीला तरुणांनी रोखलं। धक्काबुक्कीमध्ये जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू। या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसांमध्ये 2 गुन्हे दाखल। मारेगावमध्ये नीलगाईच्या मांसाची बेकायदा विक्री। 35 किलो मांस जप्त, एकाला अटक, 2 जण फरार। परभणीच्या राणी सावर गावामध्ये तलावामध्ये बुडून 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू। प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन। महिलेच्या हँडबॅगला कट मारून रोकड केली लंपास। भंडाऱ्याच्या लाखांदूर येथील शिवाजी टी पॉइंट परिसरातील घटना। अज्ञात आरोपी विरोधात लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोलिसांनी नष्ट केली लाखो रुपयांची दारू। जप्त केलेल्या दारूच्या बाटल्यांवर चालवला बुलडोजर। इगतपुरी तालुक्यामध्ये अवैधरित्या वापर करण्यात येणाऱ्या जिलेटिनचा साठा जप्त। आरोपींना वाडिवरे पोलिसांकडून अटक।